प्रत्येकाला प्रभू येशूमध्ये सलाम, जय ख्रिस्त. आजच्या दिवसाकरता समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. स्तोत्र संहिता 113 याचं पहिलं वचन काय म्हणतं बा? परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या सेवकांनो स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. या आपण त्या देवाच्या नावाचे धन्यवाद करूया, त्याचे स्तवन करूया की तो महान आहे आणि त्याने आपणास एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली. आणि आजच्या दिवसाकरता या रविवारच्या दिवशी प्रभूमध्ये आपण एकत्र आहोत, त्याबद्दल त्याची कृपा, त्याची दया, शांती आपल्या जीवनात आहे. त्याबद्दल आपण देवाच्या नावाला, प्रभू येशूच्या नावामध्ये धन्यवाद देऊया. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आम्हाला दिलीस, एकत्र आणलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका झाल्या त्याबद्दल प्रभू येशूमध्ये आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मदत खोलीत त्यांना मी प्रभू येशूच्या क्षमा करतो. आजच्या वेळ करता, समय करता तू एकत्र आणलंस, तो प्रत्येकाला वचन, सामर्थ्य, स्थिरता, शांती देशील आणि सर्व अडखण प्रभू येशूमध्ये घालवशील, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ काळ सर्व काही तुझ्या हातात येतो. ही प्रार्थना तारण करता प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली आणि आपण एक देवाचं वचन ऐकण्याकरता पुन्हा एकदा एकत्र आहोत, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. होय, तो धन्यवादित आहे, तो आनंद देणार आहे. त्याकरता प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. होय, ती वेळ काळ जवळ येताना दिसते, तरी सुद्धा आपण तो दिवस ख्रिस्ताचा जवळ येत आहे, तो दिवस आठवून त्यासाठी खटपट करून त्याकरता आनंद करणारे आपण बनलो पाहिजे, नाही का? आनंद कुठल्या गोष्टीचा आहे की वर वधूला घ्यायला येत आहे. आपण एक दोन गीतं प्रभूला सादर करून आपण वचनाकडे पण जाणार आहोत आणि आज या देवाच्या वचनानुसार आपण आनंद सुद्धा करणार आहोत आणि येणाऱ्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. उपासना संगीत 283 नंबर जगा ना, प्रभू मुळे हर्ष. कोणामुळे हर्ष? फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय 4 वचन. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करतो करा, पुन्हाही सांगतो आनंद करा. पौल सांगतो फिलिप्पिकराच्या मंडळीला की प्रभू मध्ये आनंद करा, पुन्हाही सांगतो आनंद करा. सदानंद अंकल यांना प्रभूमध्ये सलाम, भावी कुटुंबाला प्रभूमध्ये सलाम. या आपण देवाच्या नावामुळे, प्रभूमुळे, प्रभू येशूमुळे आनंद करूया की तो आनंद आपल्या समोर ठेवलेला आहे. जरी अंधकार पृथ्वीला गाठत आहे तरी त्याचं तेज तुमच्या आमच्या जीवनामध्ये उदय पावत आहे. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यस, जे तारण येणार आहे या जगामध्ये प्रभू ईश्वर विश्वास ठेवणाऱ्यांना घेऊन जाणारे, तारणाच्या दिवसाकरता आनंद करणारे पण
पहा ते गाण्याचे बोल, ते ओळीचे बोल ते सांगतात. आनंद कशामुळे? ते प्रभूमुळे. जे तारणाचा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये नेमलेला आहे त्याकरता आहे. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेज लॉर्ड. आपल्या आत्मा या काळामध्ये ख्रिस्ताकडे, जो तारणाचा दिवस येत आहे, देवाच्या उजव्या साईडला जो बसला आहे त्याकडे पाहत राहणे आवश्यक आहे. जे ख्रिस्तामध्ये आहेत आज प्रभू येशूकडे पाहत असलेले, वचनाकडे पाहत असलेले, त्यानुसार वर्तणूक करत असलेले आपण असलो पाहिजे. येस, कारण की तो प्रेम दावणारा आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की ते आपला एकुलता एक पुत्र केला, दिला. या जगाच्या पापांकरता एकुलता एक पुत्र या जगात मनुष्य देहाने पाठवला आणि वधस्तंभावर खेळण्यात आला. प्रेम दावितो येशू, प्रेम दावितो, प्रेम दावितो येशू, प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोडा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोडा तो बोलावितो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो येशू, प्रिय वाटतो, प्रिय वाटतो येशू, प्रिय वाटतो. माझे तन मन धन दास अर्पितो, माझे तन मन धन दास अर्पितो. वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेज लॉर्ड. होय, या काळामध्ये आपले आत्मे प्रभूकडे पाहत राहणारे असले पाहिजे. जगाकडे नाही, पृथ्वीच्या गोष्टींकडे नाही, तर येणाऱ्या प्रभूकडे तारणाच्या दिवसामध्ये आपण असावं आणि ते तारलं जावं. तारणाकरता तयारी करत असलेले, वराकरता तयारी करत असलेले, लग्नाकरता तयारी करत असलेले आपण असलो पाहिजे. आपल्या प्रार्थना विनंत्या त्याकरता सादर करणारे आपण असलो पाहिजे, जो येणार आहे, नाही का? जो येणार आहे त्याकरता असला पाहिजे की प्रभू तो आमची आठवण ठेव, आणि त्या दिवसाकरता तयार असलेले आपण असलो पाहिजे. पृथ्वीवरच्या गोष्टीवर मन न लावलेले, प्रभू देवाच्या उजव्या साईडला जिथं बसलाय तिथल्या गोष्टी मिळवण्याकरता यत्न करणारे असलो पाहिजे, आणि त्याकरता मागणारे, त्याकरता तयार होत असलेले आपण असलो पाहिजे. एक गाणं हिंदीमध्ये जे प्रभू येशूच्या वचनानुसार आहे, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे ठोकलं जाईल, नाही का? मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. आधीचे जे संदेश होते, एलिया होता, जे सेवक होते, ते अशाच प्रार्थना, याकोब म्हणतो ते साधा मनुष्य होता एलिया, त्यांनी प्रार्थना केली पाऊस पडू नये, आणि पाऊस थांबला. यहोशुआ सूर्य आणि चंद्राला थांब म्हणला, ते थांबले. होय, प्रभू येशू म्हणतो विश्वास धरून जे काही ते प्रार्थनेत मागा ते तुम्हास मिळेल. प्रभू येशू हा विश्वास आहे, त्यामध्ये मागायला शिका.
त्याचं ज्ञान, त्याचं वचन, पवित्र आत्मा आणि त्यामध्ये चाललेले असे बना. मांगो दिया जाएगा तुम्हें हमसे, मांगो दिया जाएगा तुम्हें हमसे, ढूंढो तो तुम पाओगे ये भी कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे ये भी कहा हमसे, खटखटाओ तो खोला जाएगा, तूने कहा हमसे पूरा हुआ था, पूरा हुआ था, प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन, प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन, दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन, एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन, दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. ये है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा, आज कल युगानियों एक सा रहता, एक सा रहता, प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन, प्रार्थना में जो भी मांगे प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. धन्यवाद, धन्यवाद, स्तुति स्वागत जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद. हो, या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणली. उपस्थित असलेले सर्व जण आज तुझ्या हातात देतो. प्रत्येकाला लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात तू पुरव. आणि हो, या काळामध्ये, या अस्थितीच्या काळामध्ये जी काही जगामध्ये अस्थिरता आहे, लोकांच्या मनामध्ये अस्थिरता आहे, प्रत्येक जण भीतीमध्ये आहे, अशा सर्वांच्या ठाई तू भेट घे. प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याचा विश्वास त्या ठिकाणी दृढ कर. आणि हो दे, प्रत्येक जण प्रभू येशू या नामामध्ये विश्वासास स्थिर केला जावा असं तू कर. मागितलेलं सर्व विनंती तू पूर्ण करशील आमचा विश्वास. आणि प्रार्थना तारण करते प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. आज काही पुन्हा एकदा आपण या वेळेनुसार, काळानुसार देवाचं वचन जे आपणास बोध करतं, विशेषतः प्रभू येशूला ओळखणारे, त्याची आराधना करणारे, त्याची प्रार्थना करणारे, त्याचं नाम गाजवणारे. वचन सांगतं की पहा, कापणीची वेळ जवळ आली आहे. यस, कापणीची वेळ जवळ आली आहे. विळा चालण्याची वेळ जवळ आली आहे. प्रेज द लॉर्ड.
पहा, कापणीची वेळ, विळा चालवण्याची वेळ जवळ आली आहे. विळा कधी चालवला जातो? जेव्हा पीक तयार होतं, नाही का? पीक तयार होतं तेव्हा विळा लावला जातो. आणि आज बघा, पावसाचे दिवस आहे, पावसाळा चालू आहे, प्रत्येक शेतकऱ्याने शेती नांगरली असेल. जिथं पाऊस अजून पोहोचला नाही प्रभू येशू मध्ये, तिथं पाऊस पोहोचला जाऊ. नांगरणी केली जाते, पेरणी केली जाते, आणि काही काळ ते पीक वाढू दिलं जातं, आणि नंतर शेतकरी पीक पिकलं म्हणजे, आलं म्हणजे त्याला विळा लावतो. आणि आज सुद्धा वचन आपण तेच ऐकणार आहोत की पहा, कापणीची वेळ आली आहे, विळा चालून कापणी कर, कारण कापणीची वेळ जवळ आली आहे. कापणीची वेळ जवळ येत आहे. या पृथ्वीची कापणी, हंगामाची वेळ जवळ आली. प्रभू येशू येण्याची वेळ जवळ आली आहे. जे पीक आहे ते पिकून तयार होण्याच्या लगास आलेला आहे. त्या चिन्ह, त्या सर्व गोष्टी या जगाच्या घडत आहे, ज्या शास्त्रात नमूद आहे त्याच्याहून समजत आहे, विळा चालून कापणी कर, कारण कापणीची वेळ जवळ आली आहे. या आपण काही वचनाद्वारे आजच्या संदेशाकडे आपण वळणार आहोत. विळा चालून कापणी कर, कारण कापणीची वेळ जवळ आली आहे. पहा, प्रभू येशूने मार्क कृष्णबोधवान याच्या 4थ्या अध्यायामध्ये, मार्क याचा 4था अध्याय, मार्क कृष्णबोधवानाचा 4था अध्याय 26 ते 29 वचनामध्ये वचन काय सांगितलं पहा. मार्क कृष्णबोधवान 4था अध्याय 26 ते 29 वचन. आणखी त्याने म्हटले, देवाचे राज्य असे आहे की जणू काय एखाद्या मनुष्याने बी टाकल्यावर त्याने रात्री दिवसा निजावे, उठावे. प्रेज द लॉर्ड, आमेन. मार्क याचा 4था अध्याय 26 वचन सांगतं, प्रभू येशूने सांगितलं वचन इथं नमूद आहे. आणखी त्याने म्हटले, देवाचे राज्य असे आहे की जणू काय एखाद्या मनुष्याने बी टाकल्यावर त्याने रात्री दिवसा निजावे व उठावे, आणि ते बी रुजावे, वाढावे, पण त्याला काही कळू नये. भूमी आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाना पिकल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. प्रेज द लॉर्ड, आमेन. शेत आहे, शेताचा दाखला, दिवा व बी याचा दृष्टांत इथे प्रभू येशूने सांगितलेला नमूद आहे. त्याच्यामधला बीचा दृष्टांत आहे. या बीच्या दृष्टांतामध्ये प्रभू येशू असं सांगतो, देवाचं राज्य कसं आहे. एखाद्याने बी लावावं, त्याने दिवसा रात्री झोपावं, आणि ते बी रुजावं, पण त्याला कळू नये. ते बी रुजावे, वाढावे, पण त्याला कळू नये. भूमी आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाना पिकल्यावर तो लागलाच विळा लावतो, कारण कापणीची वेळ आली आहे. कापणी सर्व प्रकारची आहे. या पृथ्वीवरचं बी म्हणजे प्रभू येशू या जगात आला, तो देही झाला, तो शब्द देही झाला. काय पहा, तो शब्द कोण? वचन स्पष्ट सांगतं, योहान कृष्णबोधवान 1ला अध्याय, शब्द देवाबरोबर होता, शब्दच देव होता, शब्द देही झाला. तो जगात आला, पण जगाने त्याला ओळखलं नाही. शब्द कसा झाला? जो शब्द देवाबरोबर होता, जो देवच होता, तो देही झाला, या जगात आला, पण जगाने त्याला ओळखले नाही. तो शब्द, ज्या शब्दाने उत्पत्ती हे जग निर्माण करण्यात आलं, तो शब्द म्हणजे प्रभू येशू. प्रभू येशू स्वतः म्हणतो, मला दिलेल्या नामात त्यास तू राख. ते नाम, ते बी, देवाचं राज्य,
देवाच्या राज्याचं बी म्हणजे प्रभू येशू, त्याचा विश्वास होय. आणि लक्षात ठेवा, हे बी आपल्या ठिकाणी पेरलेलं आहे. आपण झोपतो उठतो, झोपणं उठणं हे सर्व त्या जागृतीचं विसाव्याचं एक उल्लेख आहे. रात्री त्याने दिवसा निजावे उठावे, पण ते बी रुजावे वाढावे त्याला काही कळू नये. तुम्ही विश्वास ठेवला, झोपता उठता जीवन जगता, मरणासही जाता, पण जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा उठवले जा. वचन सांगते की बी रुजावे वाढावे त्याला काही कळू नये. भूमी आपाप आपले पीक देते. जे बी पेरलेलं आहे, जो आला प्रभू येशू या जगामध्ये तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला, हे देवाच्या राज्याचं पीक तुमच्या आमच्या जीवनामध्ये बी पेरलेलं आहे. त्यानुसार देवाचं राज्याचं पीक देवाला योग्य असं मोजलं जाऊन तयार होत आहे. आणि आज जर काळ पाहिला, जी संकट, जी वचन सांगून ठेवली होती, या परीक्षा प्रभू येशू येण्याच्या अगोदरची, त्याच घडताना तुम्ही आम्ही पाहत आहोत. दाना पिकल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. यस, या पृथ्वीवर जे प्रभू येशू मध्ये पेरलेले आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ते बी पेरलेलं आहे, जे पीक देवाच्या राज्याचं पिकलेलं आहे, तो ते वेचून, ते धान्य वेचून आपल्या कोठारात साठवेल. आणि जे विश्वास ठेवत नाही, पृथ्वीची सर्व जे अविश्वासात राहिले, ते सर्व एका द्राक्ष कुंडासारखे तोडवले जाते. कारण हंगामाची कापणीची वेळ जवळ आली आहे. देवाच्या कापणीची, या जगाच्या कापणीची, देवाच्या राज्याच्या कापणीची वेळ जवळ आली आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, विळा घालून कापणी कर, विळा घालून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. हे वचन लिहिलेलं आहे या मार्क याचा 4 अध्याय 26 ते 29 वचनामध्ये नमूद आहे. दाना पिकल्यावर तो लागलाच विळा घालतो. विळा घालणारे आहेत, बी पेरणारे आहेत, आणि ती कापणी लवकरच होईल, कारण कापणीची वेळ आली आहे. यस, लक्षात ठेवा, जे प्रभू येशू मध्ये विश्वास केलेले आहे, जे जिवंत आहे, ते देवाचं राज्याचं पीक आहे. आणि प्रभूमध्ये ते सर्व मृत झालेले उठवले जातील. जे जिवंत आहे, जे बदलत आहे, अशा सर्वांना तो गोळा करेल आणि सर्व पृथ्वीची मळणी केली जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण कापणीची वेळ जवळ आली आहे. पहा, प्रकटीकरण याचा 14वा अध्याय 7वं वचन काय म्हणतं. प्रकटीकरण 14वा अध्याय 7व्या वचनामध्ये त्या कापणीच्या वेळेचं उल्लेखित केलेला आहे. प्रकटीकरण जे योहानाला प्रभू येशूद्वारे प्रकटीकरण देण्यात आलं, प्रभू येशूच्या दूताद्वारे प्रकटीकरण देण्यात आलं, त्या वचन नमूद केलेले आहेत. पृथ्वीच्या हंगाम व पृथ्वीच्या कापणीच्या वेळेची इथे वचन नमूद आहेत. प्रकटीकरण 14वा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्याय निवाडा करण्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश व पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले, त्याला नमन करा. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रकटीकरण 14वा अध्याय 7वं वचन सांगतं की परमेश्वराची न्याय निवडा करण्याची, पृथ्वीची पिकाची कापणी करण्याची, आणि जे देवाच्या राज्याचं पीक नाहीये, जे निधन आहे, जे गव्हाबरोबर वाढले, ते वेगळे केले जातील. देव न्याय निवडा करण्याची वेळ जवळ येते पृथ्वीची. प्रभू येशू मध्ये जे पेरलेलं आहे, ज्याने ते बी स्वीकारलं, ज्याने ते नाम आपल्या जीवनात स्वीकारलं, ते त्यामध्ये पुरले गेलेले असतील, जिवंत असतील, असे सर्व देवाच्या राज्याचं पीक, जे धान्य देव कोठारात साठवेल. आणि त्या न्याय निवाड्याच्या दिवशी
जे स्वीकारले नाही, जे देवाला अनुसरून वागले नाही, जे प्रभूजी करणार आहे, जे वचन पाळलं नाही, ज्यांनी स्वीकारलं नाही, ते सर्व वेगळे केले जाते. यातलं 6वं वचन पण काय म्हणतं पहा, तरी मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जण म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक या सांगाव्या सार्वकालिक सुवार्ता होती. काय वचनाचं पहा, प्रकटीकरण 14 अध्याय 6 वचन सांगतं की नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जण म्हणजे प्रत्येक राष्ट्र, पृथ्वीवर राहणारे प्रत्येक राष्ट्र, वंश, पृथ्वीवर जेवढे वंश आहे, प्रत्येक राष्ट्र आहे, भाषा आहे व लोक यास सांगाव्यास सार्वकालिक सुवार्ता होती. सार्वकालिक म्हणजे जी सार्वकालिक जीवनाची सुवार्ता, जे स्वर्गाचं राज्य प्रभू येशूच्या द्वारे मोकळं करण्यात आलं, त्या सार्वकालिक जीवनाची सांगण्याची सुवार्ता त्या देवदूताकडे होती. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्याय निवाडा करण्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले, त्याला नमन करा. यस, परमेश्वर सोडून अनेक गोष्टी शोधल्या असतील लोकांनी, अनेक गोष्टींची भक्ती सेवा केली असेल, पण परमेश्वर जो स्वर्गात बसलाय त्याला प्राप्त करून घेण्याचे दिवस आपल्या जीवनात जे दिले आहेत त्यांनी जर वाया घालवले असतील तर पहा, देवदूत अंतराळात उडत होता. प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा, लोक या सांगायला सार्वकालिक स्वार्थ होती. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्याय निवाडा करण्याची घटिका आली आहे. येस, कापणीची, या पृथ्वीच्या हंगामाच्या कापणीची, पिकाची कापणी करण्याची वेळ जवळ येत आहे. न्याय निवाडा करण्याची घटिका जवळ येत आहे. ज्याने आकाश, पृथ्वी व समुद्र, पाण्याचे झरे उत्पन्न केलं, त्याला नमन करा, त्याला शोधा. जो एकुलता पुत्र त्याने तुमच्या आमच्या पापांकरिता दिला, त्यावर विश्वास ठेवा. तो एकच मार्ग आहे, तो एक सत्य आहे आणि तो एक जीवन आहे. पहा, शेवटच्या काळाविषयी पण दानिएलच्या पुस्तकात सांगितले की ओसाडीचा अंग पदार्थ पवित्रताने स्थापलास. प्रभू येशू म्हणतो, सावध राहा. प्रत्येकाने या काळामध्ये सावध असणं गरजेचं आहे. ज्यांनी देवाला शोधलं नाही, प्रभू येशूला प्राप्त केलं, विश्वास ठेवला नाही, त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण देवाच्या न्याय निवाड्याची वेळ, घटिका जवळ येत आहे. प्रकटीकरण 14 अध्याय यातून 10वं वचन काय म्हणतं पहा, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याला निराघातलेला त्याच्या कोपरपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकराच्या समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्यांच्या पिढेचा दूर युगानुयुगावर येतो आणि जे शापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नामाची खून करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. 666 शिक्का, ओसाडीचा मंगळ पदार्थ, पवित्र स्थानी स्थापना, एक त्या शापदाद्वारे कायदे येणं जवळ येत आहे. आणि पृथ्वीच्या कापणीची वेळ, न्याय निवडायची वेळ, प्रभू प्रकट होण्याची वेळ सुद्धा जवळ येत आहे. 2 थेसलोनिकच्या 2 अध्यायामध्ये वचन पहा, जो भजनीय देव, स्वतःला देव म्हणतो असा प्रगट झाल्यानंतर त्यानंतर प्रभू सुद्धा प्रगट होणार आहे आणि प्रभू आपल्या मुखातील श्वासाने त्याला नाहीसा करेल. लक्षात ठेवा, न्याय निवाडा जवळ आहे. प्रभू येशू येण्याची काळ जवळ आहे. आजच वेळ आहे, तर आपलं मन कठीण करू नका. त्यांना विश्वास ठेवा, देवाला शोधा, कारण की हंगाम व पृथ्वीची कापणी जवळ येत आहे. प्रकटीकरण 14 अध्याय 14 वचन काय म्हणतं पहा, नंतर मी पाहिले तो पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याचा पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला. काय लिहिले पहा,
नंतर मी पाहिले तो पांढरा मेघ, ढग, पांढरा ढग व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा दुसरा एक देवदूत मंदिरातून निघून मेघावर बसलेल्या पुरुषाच्या उच्च वाणीने म्हणाला, तो आपला विळा चालून कापणी कर, कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. यस, ढगावर बसलेला एक मनुष्याच्या पुत्रासारखा एक देवदूत, तिथं स्पष्ट लिहिले पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेल्या मनुष्याच्या पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा दुसरा एक देवदूत मंदिरातून निघून मेघावर बसलेला पुरुषाच्या उच्च वाणीने म्हणाला, तो आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. यस, पृथ्वीवरचं पीक पिकून गेलं आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीवर कापणी झाली. तर कापणीमध्ये काय काय पहा. मग दुसरा एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला. त्याच्यातील तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीजवळ बाहेर निघाला. त्याने त्याच्या तीक्ष्ण धारेचा विळा होता. त्याला उच्च वाणीने म्हटले, तो आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालून पृथ्वीचे द्राक्षीचे घड तोडून घे, तिची द्राक्ष परिपक्व झाली आहे. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडले गेले, त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचेल इतका असून तो 100 कोस पर्यंत वाहत गेला. घोड्याच्या लगामाच्या इथपर्यंत पोहोचेल इतक्या उंचीवर ते तुडवले गेलेलं रक्त द्राक्षकुंडातून वाहिलं गेलं. देवाच्या क्रोधाचं द्राक्षकुंड, त्यात कोण टाकले जातील? जे सुवार्थ ऐकत नाही, जे देवाला शोधत नाही, त्याला स्वीकारत नाही, त्याच्या पुत्रावर प्रभू विश्वास ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, ते तुडवले जाते. आणि घोडाचा लगाम जेवढा उंच आहे तेवढं त्यांचं रक्त तुडवलं जाणं लिखित आहे. विळा चालव, कारण पीक पिकून गेला आहे, कापणीची वेळ जवळ आली आहे. लक्षात ठेवा, गहू कोठाला साठवले जातील आणि जे भूस राहील, गवत राहील, ते सर्व भट्टीमध्ये जाळलं जाईल. प्रेज द लॉर्ड. पहा, योएलच्या अध्यायामध्ये पण या गोष्टीचा उल्लेख आहे, या वचनाचा उल्लेख आहे. योएलच्या अध्यायामध्ये पण योएलाने पण सुद्धा हे वचन सांगून ठेवलंय. योएल 3रा अध्याय, योएल याचा 3रा अध्याय, त्या वचनामध्ये पण या वेळेविषयी उल्लेख आहे. कापणीची वेळ या योएलच्या पुस्तकात 3रा अध्याय 13 वचन काय सांगते पहा. योएल 3रा अध्याय 13 वचनापासून वाचू. विळा चालवा, पीक तयार आहे, या चला उतरा, द्राक्षाचा घाना भरला आहे, कुंडे भरून वाहत आहे, कारण लोकांची दुष्टाई फार आहे. द्राक्षरस, जो द्राक्षाचा घाना भरला, हे कशासाठी उल्लेख केलेले वचनामध्ये, प्रकटीकरणामध्ये? जे दुष्टाईने भरलेले आहे. विळा चालवा, पीक तयार आहे, या चला उतरा, द्राक्षाचा घाना भरला आहे, कुंडे भरून वाहत आहेत, कारण लोकांची दुष्टाई फार आहे. दुष्टाई वाढत आहे, घाना भरलेला आहे. विळा चालवा, पीक तयार आहे. धार्मिक उठवले जातील सार्वकालिक जीवनाकरता. अधार्मिक हे देवाच्या न्यायाच्या दिवशी नरकाकरता, तोडले जाण्याकरता उठवले जाते.
वचन स्पष्ट सांगतो, योएल 3 अध्याय 13 वचन, वेळ चालवा, पीक तयार आहे, या चला उतरा, द्राक्षाचा घाना भरला आहे, कुंडे भरून वाहत आहे, कारण लोकांची दुष्टाई फार आहे. जेव्हा पृथ्वीचा पाण्याने नोहाच्या काळात नाश केला परमेश्वराने, तेव्हा ही दुष्टाई, अधर्म वाढला होता. पृथ्वीच्या शेवटची वेळ, घटिका जवळ येत आहे, लक्षात ठेवा. आणि विशेषतः जे प्रभूला ओळखतात, देवाला ओळखतात, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कापणीची वेळ जवळ येत आहे. आपल्या जीवनातून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढणार आहे आणि प्रभू समवेत जास्त राहणारे आपण असलो पाहिजे. लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोरात लोकांच्या झुंडी आहेत, कारण निर्णयाच्या खोरात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. तो फरात नदी सुकणं आहे, निर्णयाचं खोर आहे, तिथं सर्वजण एकत्र केले जातील, कारण की निर्णयाच्या खोऱ्यामध्ये देवाचा दिवस येऊन ठेपला आहे. आणि तो दिवस जवळ येईल तेव्हा काय लिहिलंय, सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशाचे थांबतात, त्या दिवशी अंधकार पडेल, सूर्य चंद्र तारे सर्व काही चित्रासारखे गुंडाळले जातील, पृथ्वीचे तप्त वितळतील असं वचन सांगतात. कापणीची वेळ जवळ आहे, विळा चालव, पीक तयार आहे, कापणीची वेळ जवळ आली आहे, वचन सांगतं. लक्षात ठेवा, प्रभूमध्ये जे शुद्धीकडे लक्ष देत आहेत, प्रभू येशूच्या नावात त्यांनी शुद्धीकडे लक्ष द्यावं, जगातील गोष्टींकडे लक्ष लावू नये. तर प्रभू जो येणार आहे त्या गोष्टींकडे लक्ष लावावं. शांती, प्रीती, प्रार्थना या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष असलं पाहिजे, कारण पीक वाढलं आहे, विळा चालू, कारण की पीक फार आहे, पीक वाढलं आहे, विळा चालून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. दानियल याच्या 11व्या अध्यायामध्ये पण, दानियल याच्या 11व्या अध्याय 31 ते 35 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा, त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील, ते पवित्र स्थान तो दुर्ग ते बस्ट करतील, नित्याचे बलिवन ते बंद करतील, आणि विध्वंसक मूलक अमंगलाची ती स्थापना करतील. ती वेळ जवळ येत आहे, तो काळ जवळ येत आहे, ओसाडीचा अमंगल पदार्थ पवित्र स्थानी स्थापलेले, आणि प्रभूचा येण्याचा काळ, कापणीचा काळ जवळ येत आहे. हा 666 शिक्क्याचा काळ आहे, तो सुद्धा जवळ येत आहे. तो विध्वंसक पशु, त्याची स्थापना इथं लिहिलेलं आहे. जे करारासंबंधी दुष्ट वर्तन करीतात, जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करीतात, त्यास तो पुसलावून भ्रष्ट करील. जे लोक आपल्या देवाला ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. देवाला जे ओळखतात, जे प्रभू येशूला ओळखत आहेत, परमेश्वराची ओळख ज्यांना झाली आहे, ते त्या काळामध्ये थोर कृत्य करतील. आणि जे करण्याचे दुष्ट वर्तन करतात, जे देवाचं वचन पाळत नाही, देवाच्या वचनाचं वर्तन करत नाही, अशा सर्व दुष्ट वर्तन करणाऱ्यांना तो फूस लावून भ्रष्ट करेल. कोण? जो ओसाडीचा अमंगल पदार्थ, विध्वंस मूलक अमंगलाची ते स्थापना करतील. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि जे परमेश्वराला ओळखतात ते कसे? देवाच्या सामर्थ्यात बलवान होत जातील. लोकातले जे शुद्ध पुरुष ते पुष्कळानं बोध करतील, परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. जे लोकांना संदेश सांगणारे आहेत, बोध करणारे आहेत, त्यांना अनेक बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. पौल तिमोथेच्या पत्रामध्ये सांगतो पहा, जे वचनानुसार जगू पाहतील त्यांच्या शेवटच्या काळी जास्त छळ होईल. ते असे संकटात पडतील तेव्हा त्यास थोडी बहुत मदत होईल, पण पुष्कळ लोक त्याचबरोबर
गोड बोलून त्यांना मिळतील. जे संकटात पडलेले आहेत, जे देवाचं वचनावर बोध करत आहेत, अशा लोकांना थोडी मदत होणार आहे त्या काळामध्ये. पण अशा लोकांना गोड मिळून पुष्कळ लोक त्याचबरोबर गोड बोलून त्यास मिळतील. शुद्ध पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्याने कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमलेला अंत समय प्राप्त होण्यास अद्याप अवधी आहे. देवाला ओळखणारे लोक संकटात यासाठी पडतील, देवाचा बोध करणारे, वचनाचा बोध करणारे यासाठी की कसोटीस लागले जावे आणि अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे. प्रभूच्या येण्याच्या समयापर्यंत, देवाच्या योजलेल्या समयापर्यंत ते शुद्ध शुभ्र व्हावे म्हणून ते कसोटीस लावले जातील, संकटात पडतील. प्रेज द लॉर्ड. आमेन. कापणीची वेळ जवळ आली आहे. वचन स्पष्ट सांगतं, तयार राहा, देवाला प्राप्त करा, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका, त्याची वाणी प्राप्त करा, वचनानुसार वर्तन करा, कारण पीक पिकलं आहे, कापणीची वेळ जवळ आली आहे, विळा चालव. दानिएल याचा 12वा अध्याय 1 ते 3 वचन काय सांगतं पहा. दानिएल याचा 12वा अध्याय 1 ते 3 वचन काय सांगतं पहा. त्या समय तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधी आले नाही असे संकट त्या समयी येईल. आमेन. या वचनाचा उल्लेख प्रभू येशूने मत्तैमध्ये, प्रभू येशूने सुद्धा सांगून ठेवले. मत्तै 24वा अध्याय, पृथ्वीच्या स्थापनेपासून पृथ्वी स्थापनेपासून आले नाही असे मोठे संकट पृथ्वीवर येईल. इथं दानिएलचे पुस्तक 12वा अध्याय पहिल्या वचनामध्ये सुद्धा नमूद आहे. त्या समय तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती तो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधी आले नाही असे संकट त्या समय येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. आमेन. मुक्त कोण होईल? जे प्रभू येशूला ओळखतात, त्याच्या जीवनी पुस्तकात नाव नमूद आहे, अशी लोक त्या काळी त्या सर्व संकटातून मुक्त होतील. आमेन. मुक्त ते केले जातील जे त्याच्या वहीमध्ये नमूद आहे. प्रभू येशूच्या जीवनी पुस्तकात, प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे. जे त्याच्या जीवनी पुस्तकात नमूद आहे ते त्या शापदाच्या मूर्तीला नमन करणार नाही. जी गोष्ट या जगात स्थापनेसाठी तयार होत आहे, जो भजनीय देव स्वतःला म्हणतो, जो देवासारखे चमत्कार करील आणि जीवन ओसडीचा पदार्थ पवित्र स्थानी स्थापला जाईल, त्याचा शिक्का मुद्रा तयार केली जाईल आणि ती मुद्रा मारल्याशिवाय कोणाला विकत घेता येणार नाही, विकता येणार नाही, खाता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. तेव्हा कोण वाचेल? जे त्याच्या वहीत नाव नमूद आहेत जीवनी पुस्तकामध्ये, ते त्यावेळी मुक्त होतील. भूमीतील मातीत निजलेला मोठा समुदाय उठेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. भूमीत मातीत निजलेला मोठा समुदाय उठेल, कारण की तो न्यायाचा दिवस आहे. शरीर संपलं म्हणजे संपलं नाही, पण देव काय करेल? भूमीतील मातीतलेला निजलेला मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यासाठी आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यासाठी उठतील. न्याय निवाडाचा दिवस असा आहे, लक्षात ठेवा. पृथ्वी नष्ट केले जाईल, सूर्य आकाश तारे सर्व गुंडाळून ठेवले जाईल, ते निस्तेज होतील. भूमीतील मातीत निजलेला, देवा विश्वास ठेवलेला, प्रभू येशूमध्ये विश्वास ठेवलेला, विश्रांतीस गेलेला सर्व समुदाय उठवला जाईल. कशासाठी? सार्वकालिक जीवनाकरता. आणि कित्येक अप्रतिष्ठा सर्व काळचा धिक्कार मिळवण्यासाठी उठतील. जे देवाची वाणी ऐकली नाही, त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवला नाही, ते सर्वजण अप्रतिष्ठा सर्व काळचा धिक्कार मिळवण्याकरता नरकात न्याय निवाडा करता उठवले जाते. आमेन. प्रेज द लॉर्ड.
दानिएल याचा 12वा अध्याय 3रं वचन सांगतं, जे सुज्ञ असतील ते अंतराळातील प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. जे सुवार्ता करतात, जे वचन गाजवतात आणि जे नरकापासून दुसऱ्याचा जीव वाचवतील, त्या नरकाच्या अग्नीपासून, सर्व काळाच्या अप्रतिष्ठेपासून वाचवले जातील. जे वळवतील ते आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकतील. जे देवाकडे लोकांना वळवतील, जे देवाची ओळख करून देतील आणि ते अंतराळातील प्रकाशासारखे झळकतील. धार्मिकते वळविणारे युगान युग ताऱ्याप्रमाणे चमकतील. आमेन. सुज्ञ असतील ते सुज्ञ बना. देवाचं वचन गाजवा. कापणीची वेळ जवळ आली आहे. जे स्वार्थ गाजवत आहेत, जे धार्मिकतेकडे वळविणारे आहेत, जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. आणि जे धार्मिकतेकडे वळवणारे आहेत लोकांना, ते युगायुगच्या ताऱ्याप्रमाणे चमकतील. कापणीची वेळ, न्याय निवडायची वेळ, पृथ्वीच्या हंगामाची कापणीची वेळ जवळ आली आहे. दानिएलाचा 12वा अध्याय 10वे वचन सांगतं, काय सांगतं पहा. पुष्कळ लोक आपला शुद्ध व शुभ्र करतील. या काळामध्ये अनेक लोक प्रभूच्या मागे लागलेले आहेत, प्रभू प्राप्त करून घेण्यासाठी. काय कारण प्रत्येकाने समजत आहे की जगामध्ये निंदा, त्रास, छळ, अडचणी, प्रभू येशूमुळे छळ वाढलेला आहे, भेद वाढलेला आहे, युद्धाची परिस्थिती आहे, भांडणे आहे, प्रेम संपत आलेला आहे, अनेक अत्याचार, अनेक गोष्टी तुम्ही या जगामध्ये पाहत आहात. कारण अनेक जण शुद्ध होत आहेत, शुभ्र होत आहेत आणि अनेक जण त्या दुष्टाईने भरलेले आहेत. पुष्कळ लोक आपण शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जन दुर्वर्तन करत राहतील आणि जे परमेश्वराला ओळखत आहेत ते स्वतःला शुद्ध करत राहतील, शुभ्र करत राहतील. कारण कापणीची तो काळ जवळ आलेला आहे. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. सुज्ञ लोक कोण आहेत? जे प्रभूला ओळखतात, जे प्रार्थनेत दिवस घालवतात, जे प्रभूवर विश्वास ठेवत आहेत, जे स्वतःला शुद्ध शुभ्र करण्याच्या मागे लागलेले आहेत, त्यांना समज प्राप्त होईल. आणि दुर्जन दुर्वर्तन करतील, पण दुर्जनांना समज मिळणार नाही. कुठला समज? त्या काळाविषयी, देवाविषयी. देवा प्राप्त करून घ्यायचा समय, त्याला ओळखण्याचा समय सुद्धा संपत आलेला आहे. कारण की देवाचा न्याय निवडाचा काळ जवळ येत आहे. म्हणून आता दुर्जन दुर्जनतेमध्ये वाढत आहे, अंधकार पृथ्वीवर वाढत आहे. का वाढत आहे? कारण की देवाला प्राप्त करून घेण्याचा काळ जवळ येतो, तो संपत येत आहे. कारण की देवाचा न्याय निवडण्याचा काळ जवळ येत आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ सुद्धा, वेळ मनुष्याला दिलेला, तोही संपत आलेला दिसत आहे. कारण की दुर्जन दुर्वर्तनेकडे वाढत आहे, दुर्वर्तन जास्त वाढत आहे. दुर्जनांना समज मिळणार नाही. जे सुज्ञ असतील त्यांना तो समज प्राप्त होईल. इथे 11 वचनात सांगितले पहा, नित्याचे बलिवन बंद होईल व विध्वंसक अमंगलाची स्थापना होईल. तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. जो धीर धरून 1335 दिवस अखेर पाहिल तो धन्य. जो शेवटपर्यंत टिकेल, प्रभू विश्वास ठेवेल, तो धन्य. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, कापणीची वेळ जवळ आली आहे. शुद्धतेकडे लक्ष द्या. प्रभू येण्याची वाट पहा. शेवटची 2 वचन वाचणार आहोत. लक्षात ठेवा, कारण की कापणीची वेळ जवळ येत आहे. या पृथ्वीवर कापणीची वेळ जवळ येत आहे. ज्यांनी परमेश्वराला शोधलं नाही, ज्यांनी परमेश्वर विश्वास ठेवला नाही, आज काळ आहे, तर मन कठीण करू नका. प्रभू ईश्वर विश्वास ठेवा. विळा तयार आहे, पीक कापणीसाठी तयार आहे. द्राक्षकुंडा देवाच्या क्रोधाच्या द्राक्षकुंडात तोडवली जाणार आहे.
धार्मिक सर्व काळचे पुनरुत्थानासाठी उठवले जातील आणि ज्यांनी विश्वास ठेवला नाही ते सर्व काळची अप्रतिष्ठा अंधकार यात टाकले जातील. योहान 5वा अध्याय 27 ते 29 वचन काय म्हणतं पहा. योहान कृष्णवर्तमान 5वा अध्याय 27 ते 29 वचनात प्रभू येशूने सांगितले वचनात नमूद आहे, आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, याच तेव्हा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला आहे. याविषयी आश्चर्य करू नका, कारण असा समय येत आहे की त्यात कबरेतील सर्व मनुष्य त्याची वाणी. 1 मिनिट, लाईट गेली. पहा, तिथे लाईट गेली, डिस्टर्ब होऊ नका. योहान 5वा अध्याय 27, आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, यास तेव्हा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला आहे. याविषयी आश्चर्य करू नका, कारण असा समय येत आहे की त्यात कबरेतील सर्व मनुष्य त्याची वाणी ऐकतील, आणि सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. यस, लक्षात ठेवा, जमिनीतील दानिएलच्या पुस्तकात जे लिहिलं, जमिनीतील निजलेला मोठा समुदाय उठवला जाईल. लक्षात ठेवा, तो काळ जवळ येत आहे, कापणीची वेळ जवळ येत आहे. लक्षात ठेवा की परमेश्वराचं वचन सांगतं, कर्कोचा आपली वेळ जाणतो, होला निळवी सारस आपल्या येण्याची वेळ ओळखतो. परमेश्वर म्हणतो, पण माझे लोक माझी वेळ पारखत नाही. हे इर्मया याचा 8वा अध्याय 7व्या वचनात लिहिलेलं आहे. इर्मया याचा 8वा अध्याय 7वं वचन सांगतं, आकाशातील कर्कोची आपला नेमलेला समय जाणतो, होला निळवी सारस आपल्या येण्याची वेळेचे स्मरण ठेवतात, पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाही. ओळखून घ्या तो समय. प्रभू येशू म्हणतो पहा, अंजिराच्या झाडाला ढाळी फुटू लागली म्हणजे तुम्ही समजता वसंत आला. लक्षात ठेवा, देवाच्या कापणीची वेळ जवळ येत आहे. जे सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थाना करता, आणि ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. कापणीची वेळ जवळ येत आहे. एकमेकांना स्वार्थ गाजवा, जागृत ठेवा. प्रभू येशू त्याच्या दूतांद्वारे येत आहे. ढगावर बसून तो आपल्या लोकांस गोळा करण्यास येत आहे. वर येत आहे, वधूने तयार असावं. मत्तय याचा 24वा अध्याय 30 आणि 31 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलं वचन नमूद आहे. वचनाचं स्पष्ट सांगतं, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात दिसेल, मग पृथ्वीच्या सर्व जातीचे लोक शोक करतील, ऊर बडवून घेतील, म्हणतील हाच तो प्रभू होता ज्याची सुवार्ता त्या पृथ्वीवर गाजवण्यात आली. पहा, इथं स्पष्ट सांगतं, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात दिसेल, मग पृथ्वीच्या सर्व जातीचे लोक शोक करतील. प्रत्येक गुडघा त्या समोर टेकेल, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, प्रत्येक जिभा त्याचा स्वीकार करेल. पृथ्वीच्या सर्व जातीचे शोक करतील. ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादावर तो आपल्या दूतांस पाठवेल. तो आकाशातील एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चारही दिशेकडून जमा करेल आणि पृथ्वीची हंगाम सुद्धाची वेळ आहे. लक्षात ठेवा, देवाचा काळ, प्रभू येशू येण्याचा काळ, न्याय निवाडा येण्याचा काळ जवळ येत आहे. तो दिवस अंधकाराचा आहे, प्रकाशाचा नाही, देवाचं वचन सांगतं. लक्षात ठेवा, मोठे मोठे संकट अडचणी पृथ्वीवर लिहून ठेवलेले आहेत. तयार राहा, प्रार्थनेत राहा. प्रभू येशू वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला स्थिर करो, धीर देव, सामर्थ्य देव आणि ती सूक्ष्मता देव. पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन हो आणि पवित्र आत्मा प्रभू येशू मध्ये प्रत्येकाला प्राप्त हो. आमेन. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. जेवढे सगळे उपस्थित आहेत प्रार्थनेमध्ये नंतर पाहतील अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. या आपण आपले नेत्र बंद करू.
धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आम्हाला दिलीस, आम्हाला एकत्र राखलं त्याबद्दल धन्यवाद देतो. सुंदरच्या वचनाद्वारे तू आमच्यासाठी बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे, सामर्थ्य दे. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही आमच्यातून चुका झाल्या त्या सर्व चुकांची अपराधांची प्रभू येशूच्या नावात क्षमा कर आणि होऊ दे या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. होऊ दे प्रत्येकाला ती सुज्ञता पवित्र आत्म्यामध्ये मिळावी. प्रभू येशूच्या नावामध्ये असं तू कर. तुझी वाणी प्रत्येकाला प्राप्त व्हावी असं तू कर. आणि जे अंधकारात आहे त्यांना प्रभू येशूमध्ये प्रकाश प्राप्त व्हावा, कोणाचाही नाश होऊ नये. त्यांनी प्रभू येशू विश्वास ठेवा असं तू कर. विशेष करून प्रार्थना करतो वाचलेल्या वचनामध्ये प्रत्येकाला तू स्थिर कर. आज रात्री येण्याशील तर मग जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुख्य दे, प्रत्येकाच्या मुख्य ते अन्न देऊन प्रत्येकाला शक्ती सामर्थ्य दे आणि ते शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कार्यान्वित कर. प्रार्थना करतो जे आज रात्रीच्या वेळी पावसाच्या परिस्थिती प्रवास करतायत त्यांना सुखरूप घरी प्रभू येशूमध्ये पोहोचव. सर्व सैतानिक घालांपासून दूर ठेव. विशेषतः सर्व लहान लेकरांना शाळेत येताना जाताना प्रभू येशूमध्ये देवदूतांद्वारे त्यांचा तू सांभाळ कर. वाईट नजरा, वाईट भावना, सैतानिक कृती यापासून लहान लेकरांचा प्रभू येशूमध्ये सांभाळ कर. अंधकाराच्या गोष्टीपासून त्यांचा तू सांभाळ कर. दुष्ट भावना, दुष्ट विचारांपासून त्यांचा प्रभू येशूमध्ये सांभाळ कर. सर्व शिक्षकांना योग्य शिक्षण पद्धतीचं ज्ञान प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई दृढ कर. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये घाल. जगामध्ये, देशामध्ये अनेक राज्यांची तर प्रभू येशूमध्ये सर्व विश्वासाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि होऊ दे त्यांना भरलेल्या सामर्थ्याद्वारे, प्रकाशाद्वारे जे अंधकारात आहे ते प्रभू येशूच्या प्रकाशाकडे ओढून आण. प्रार्थना करतो ज्या निराशामध्ये बसलेले आहेत, ज्यांना आत्महत्येच्या सत्वत आहेत त्यांना प्रभू येशूमध्ये आशा दे. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य अंधकाराच्या गोष्टीपासून दूर ठेव. जे भुकेले ताणाच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथांच्या लहान लेकरांना मुखात अन्न पाणी दे. त्याला लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना तू दे. जे बिचारांना खिळलेले आहेत, अनेक वर्षापासून रोग आजार आहेत, हातापायांचे असतील, डोळ्यांचे असतील, छातीचे असतील, पोटाचे असतील, नसांचे असतील, उदरांचे असतील, मेंदूचे असतील, सर्व विकार प्रभू येशूमध्ये घालवले चालेल. होय, जे प्रभू येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना देह सुद्धा वधस्तंभाला खेळलेला आहे. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व डॉक्टर नसलेल्या आरोग्यात स्पर्श करण्याच्या द्वारे आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ द्या. तसेच तू प्रार्थना करतो आज जे प्रार्थनेमध्ये ऍड आहे, विशेषतः प्रार्थना करतो फुलात आहे त्यांचं कुटुंब, त्यांचा भाऊ यांच्या जीवनाचं आरोग्य दे, शांती दे, प्रीती दे. त्यांचे देही त्रास प्रभू येशूमध्ये घालव. जे काही ते पेरत आहेत त्याचं पीक प्रभू येशूमध्ये विश्वासाद्वारे त्यांच्या पदी तू घालशील आमचा विश्वास आहे. त्याच्या घरात तू बरकत दे, शांती दे आणि सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू येशूच्या नावामध्ये घालून टाक. मावशी, तिचे सुना, नातवंड, लेकरांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती, वचन प्रभू येशूच्या नावात दृढ कर. सॅमसन नंतर त्याचे दोन्ही लेकर तुझ्या वचनामध्ये, ज्ञानामध्ये, प्रीतीमध्ये, सामर्थ्य स्थिरावले जावा. आजपर्यंत दृढ ठेवले, इथून पुढे प्रभू येशूने दृढ ठेव. त्याच्या मुली जे काही काम करतात, जे शिक्षण करतात त्यांना पवित्र आत्म्याच्या ज्ञान प्रीतीमध्ये ठेव. देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये त्यांचा प्रभू येशूमध्ये सांभाळ कर. आजपर्यंत सांभाळलं, इथून प्रभू येशूच्या तू सांभाळ. विशेष करून प्रार्थना करतो आई, शेजारची ताई, सुना, नातवंड, लेकरांच्या जीवनात तुझं आरोग्य, शांती, प्रीती राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी या घरापासून, यांच्या घरातून प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे घालवल्या जावत असं तू कर. सर्व वाईट नजरा, सर्व वाईट गोष्टी, सर्व काही अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे घालव. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ऑनलाईन पाहतात दिवाळी कुटुंबाच्या जीवनात तुझं आरोग्य, शांती, प्रीती राहू दे. विशेष करून आई, पप्पा, त्यांची मुलं, त्यांची सुना, नातवंड, लेकरं आहेत, त्यांची मुलगी आहे, त्यांचा जाऊ आहे, त्यांचा लेकरू आहे, सर्वांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये राहू दे. तुझी कृपा त्यांच्या जीवनात प्रभू येशूमध्ये राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून घालून टाक. प्रभू येशूच्या प्रीतीद्वारे त्यांचं कुटुंब बांधलेलं राहू दे प्रभू येशूमध्ये. त्यांच्या कलस कुटुंबामध्ये सुद्धा सर्व काही जे काही वादिवाद असतील प्रभू येशूच्या प्रीतीद्वारे, शांतीद्वारे घालून टाक. तसं प्रार्थना करतो सदानंद अंकल, त्यांच्या शारीरिक गरजा असतील, आर्थिक गरजा असतील प्रभू येशूमध्ये पुरवल्या जाव्या. जिथे कुठे राहतात तुझ्या सामर्थ्यात, प्रीतीमध्ये, देवतेच्या पहाऱ्यामध्ये प्रभू येशूमध्ये दृढ कर. त्यांना तू सामर्थ्यात प्रभू येशूमध्ये दृढ कर आणि होऊ दे त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावात तू दे. जे भाऊ बहीण पाहत आहेत आणि जे पाहतील त्या सर्वांना प्रभू येशूमध्ये आरोग्य, शांती, प्रीती प्रभू येशूच्या नावात तू दे. हे सर्व प्रार्थनेनंतर प्रभू येशू पूर्ण झालं तेव्हा धन्यवाद देती प्रार्थना प्रभू केली म्हणते पित्या, आमेन.
हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणा सोडून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूमध्ये सलाम. प्रार्थनेत राहा, मसाठी प्रार्थना करा, आनंदात राहा, तयारीत राहा. लग्नाचा काळ जवळ येत आहे. गॉड ब्लेस यू. पुढच्या संदेशापर्यंत प्रभू येशूमध्ये सलाम.